हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझी गुड मॉर्निंग खूप मस्त झाली आहे. आज रोज डे आणि काल रात्री आम्ही 1 वाजता झोपलो. मेसेज आले बघत होती. आम्ही 1 वाजता झोपलो. त्याचा कॉल येते 1 सेकंड. सो कंटिन्यू करूया. आज रोज डे आणि मी रात्री त्याला असंच टाइमपास म्हणून बोलत होती. आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला, भूक लागलेली म्हणून. सो मी म्हटलं असंच व्हिडिओ काढते, काय रोज डे वगैरे. हा माझा हाऊस वगैरे पुरवतो, मला काही खायला लागलं, किती वाजता पण लागलं लगेच ऑर्डर करतो. आणि तरी सुद्धा माणसाने आता मला 1 वाजता असं काहीतरी पाठवलंय, काय माहिती काय, पण खूप मस्त आहे हे. आणि अजून एक नेस्कॅफे. सो चला अनबॉक्सिंग करूया. हो सो आवडते मी आता. मी अजून अंथरुणातच होती, झोपून उठली नाहीये मी प्रॉपर. झोप अजून पण आहे डोळ्यात, पण ठीक आहे. खूप खुश आहे मी आज. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये, ज्या काही काही चांगल्या होतात. सो चला आवरूया आता. आणि सगळंच काम बाकी आहे. सो लेट्स डू इट. हे सो फायनली मी रेडी वगैरे झाली आहे मस्तपैकी. आणि गेस वॉट, तुम्ही कसं गेस करणार, तुम्हाला माहितीच नाही काही तर. सो मी चालली आहे जरा बाहेर, माझं एक काम आहे. सो जाते, ते काम करते तेवढं आणि मग रिटर्न येते. आता 3:30 वाजले. 3:30 वाजेपर्यंत मी फक्त रील्स स्क्रोल केल्यात, अजून काहीच केलेलं नाही आहे. आणि माझ्या नवऱ्याचे सतत कॉल येत असतात. सो मी त्याच्याबरोबर पूर्ण दिवसभर बोलत बसते जोपर्यंत तो घरी येत नाही. सो माझा असाच दिवस पूर्ण घरात जातोय, कारण की मी जॉब सोडून आता घरी बसलेली आहे. सो चला जाऊया. हां, असं माझं काम झालेलं आहे आणि मी निघाली आहे. जाऊन आता मी ना उसाचा रस पिते मस्तपैकी. सो मला भूक लागलेली म्हणून आता मी डोसा घेतला आहे, पाण्याची बॉटल. हा, इट्स मी टाईम. सो आता मी रिटर्न घरी चालली आहे. सो गाईस, घरी आली आहे मी, मस्त एक झोप काढली आहे. आणि आता वॉशिंग मशीन वगैरे लावली. आता कपडे धुवून झालीत, कपडे वाळत घालायची आहेत. जेवण बनवायला ठेवले, भात लावलं आहे, वाटाण्याचं कालवण लावलं आहे, चपात्या बनवायच्या बाकी आहेत. आणि विचार करते मी आज भजी बनवू माझ्या नवऱ्यासाठी. मी त्याला गुलाब आणायला गेले नाही अजून. विचार करते त्याच्याबरोबरच जाते आणि एक गुलाब घेऊन येते त्याच्यासाठी. मला वाटत पण नाही आता गुलाब भेटतील, कारण की आज रोज डे होता आणि गुलाब सगळे संपलेले असणार आहेत आणि मी गेली नाहीये घ्यायला. बट ठीक आहे, आता त्याला कॉल करून विचारते कुठे पोहोचलास. मी मस्त जेवण वगैरे बनवलं, अजून मी तोंड पण नाही धुतले. मी भजी बनवले, माझ्या भजी झालेत. तेल इथे मस्त असं कालवण बनवलंय मी. आणि माझा नवरा तुम्ही बघू शकता, आलेला कामाला लागला, कसं काम करतोय कुत्रा. मस्त काम 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 आल्यावरती असंच घेऊन बसतो. आय जस्ट हेट हिम फॉर दिस. गाईस, मी केक बनवते. हा हाईड अँड सीक बिस्किट घेतलाय, मिक्सरमध्ये ग्राइंड करते, कारण की चॉकलेट मेल्ट होण्यासाठी. आणि मी छोटे चॉकलेटचे हे घेतलेत, बिकॉज हाईड अँड सीकमध्ये ऑलरेडी चॉको चिप्स असतात म्हणून. सो बनव्या. सो मी ते टोप घेतलं आहे, कारण की ते फुगलं तर प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. आणि चॉकलेट मस्त मेल्ट झालं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अमूल बटर टाकलं आहे. मग त्याला मी मिक्स करते. नंतरला ती पावडर जी आहे आपण केलेली बिस्किटची, ती पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. आणि जसं लागेल तसं मिल्क पण थोडं ॲड करूया. आणि नंतरला मग मी सांगते पुढचं. बॅटर रेडी आहे. हा एअर फ्रायर आपण 2 मिनटं आपण ठेवलं आहे. हे आमचा केक बनून रेडी आहे. ओके, डन. वाव, फायनली मी चांगला केक बनवलाय. आता चॉकलेटने हे करूया आपण. थांब थांब थांब, चॉकलेट नाही. सो इथे आम्ही चॉकलेट टाकल्यावरती. वाव, अजून थोडं काहीतरी पाहिजे होतं ना वरती आपल्याला डेकोरेट करायला. जाऊ तुला असंच घेऊ आता.